धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत आता अजितदादा बी म्हणाले की या संदर्भात धनंजय मुंडेच निर्णय घेतील. एक तर मी डीसीएमनी त्यांचं मी पूर्ण स्टेटमेंट काल पाहिलं. त्यांनी याचाही उल्लेख केला की त्यांच्यावर जेव्हा आरोप झाले होते तेव्हा नैतिकतेने त्यांनी राजीनामा दिला होता. गोष्ट खरी आहे, तेव्हा पक्ष एक होता आणि तेव्हा त्यांनी नैतिकतेने त्यांनी राजीनामा दिला होता. भुजबळ साहेबांचा आपल्याला आठवत असेल किंवा अशोक चव्हाणांचं आपल्याला आठवत असेल. अशोक चव्हाणांनी कालच्या परच्या टीव्हीमध्ये नाराजी व्यक्त केली, पण मला आठवतंय त्या काळातलं जे वातावरण होतं, मला विचाराल तर मला खरंच म्हणजे आरोप एवढ्या टोकाचे झाले होते की या सगळ्यांनी तेव्हा आर पाटलांनी, आज आबा आपल्यामध्ये नाही, पण नैतिकता म्हणून आर आबांनीही त्यांनी तर त्यांच्यावर तर कुठला भ्रष्टाचाराचा तर ब पण नव्हता, पण एक स्टेटमेंट जे सगळ्यांना वेदना देणारं झालं, त्याच्यात केवढा मोठा मन दाखवून आर आबांनी तेव्हा राजीनामा दिला होता. त्याच्यामुळे नैतिकता ही आर आबांनीही दाखवलेली आहे. अजित पवारांनी त्याचा काल डीसीएम यांनी उल्लेख त्याचा काल केलेला आहे. त्यांनी नैतिकता म्हणून राजीनामा दिला होता. तोच आदर्श घेऊन त्यांच्या बाकीच्या लोकांनी वागावं एवढीच आमची अपेक्षा आहे. आणि आमचं म्हणणं आहे की जी काही इन्क्वायरी व्हावी ती पारदर्शक व्हावी. आणि आमचा का नैतिकतेबद्दल आम्ही म्हणतो, आता तुम्हीच बघा, म्हणजे मला कधीच वाटलं नव्हतं की सुरेश दस जाऊन त्यांना भेटतील, पण जेव्हा बावनकुळेजीच म्हणाले की अशी मीटिंग 4 तास झाली, आमच्यासारख्या लोक, आम्हाला ह्याच्यात कधीच राजकारण आणायचं नाव. उद्याही मी राजकारण म्हणून जातच नाही. जर राजकारण करायचं असते तर 2 महिने आम्ही गप्प बसलो होतो. आम्ही सुसंस्कृतपणे न्याय मिळावा म्हणून पारदर्शक इन्क्वायरी व्हावी ही आमची मनापासून विनम्रपणे मागणी आहे सरकारकडे. पण जर सरकार अशा मॅनेजमेंट आणि कॉम्प्रोमाइज वगैरेच्या बातम्या येत असतील ते अस्वस्थ करणार आहे आणि हे माणुसकीच्या नात्याने आम्ही